केला जातोय मुंबई महानगरपालिकेच्या या भाजप कार्यालयात। या सगळ्या घोषणांच्या कार्यक्रमाची सुरुवात होण्यापूर्वी सुद्धा हा शंखनाद करण्यात आलेला होता आणि आता पुन्हा एकदा हा शंखनाद होतोय। शंखनाद करण्यात आलेला आहे आणि भाजपच्या रितू तावडे यांची मुंबईच्या महापौर पदासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी घोषणा केलेली आहे। तर शिवसेनेचे संजय घाडी हे उपमहापौर पदी असतील। राजश्री शिरवाडकर, शीतल गंभीर या दोन महिलांची देखील या महापौर पदासाठी चर्चा होती, पण रितू तावडे यांनी बाजी मारलेली आहे। मुंबई महानगरपालिकेचं महापौर पद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव। तर काय प्रतिक्रिया देतात रितू तावडे याकडे देखील लक्ष असेल। पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे आणि त्या पद्धतीने वरिष्ठ ज्या पद्धतीने निर्णय देणार ते निर्णय ह्या ठिकाणी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना मान्य असतात। माझ्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे। मला वाटलं होतं का एवढा मुंबई महापालिकेच्या महापौरपदी प्रसार माध्यमांचे पण विशेष मी आभार मानेन। मी फॉर्म भरताना येते, मी फॉर्म भरणे या ठिकाणी प्रभाकर शिंदे देखील सोबत आहेत त्यांच्या आणि संजय घाडी पहिले काय सांगा, काय प्रतिक्रिया? प्रचंड आनंद होतोय। सन्माननीय हा मुंबई विराजमान होत असून महायुतीचा महापौर हा मुंबई शहरामध्ये विराजमान होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी। तर या सगळ्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये मुंबईच्या महापौर पदाचा चेहरा नेमका कसा असेल? पालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरता, मुंबई शहराचा विकास घडवून आणण्याकरता, तसेच मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवण्याकरता मुंबईकरांच्या आशीर्वादानं मुंबई शहराची महापौर आणि उपमहापौर हे येणाऱ्या काळामध्ये कार्य करतील। 6 वर्षाचा फॉर्म्युला शिंदेंनी व्यक्त केलेला आहे, त्याबद्दल काय नेमकं तुमच्याकडे 6 वर्षाचा फॉर्म्युला असणार आहे की पूर्ण भाजपकडेच महापौरपद राहणार? बोलू नंतर त्याच्यावरती। एकूणच महापौर पद, अरे बापरे, तर मुंबईचा विकास याच अनुषंगानं महायुतीचे महापौर आणि उपमहापौर काम करतील असा विश्वास मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी व्यक्त केला आहेच, पण मुंबईची सेवक म्हणून मुंबईकरांची स्वप्न पूर्ण महापौरपदी विराजमान झाला हा तर रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर आता पुढची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे, फॉर्म भरले जाणार आहेत आणि त्यासाठी रितू तावडे गेलेल्या आहेत। दरम्यान त्या काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागेल। दरम्यान मुंबईकरांची सेवा करण्याचा आपला हेतू असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। मुंबईचा महापौर नेमका कोण होणार याची चर्चा बरीच रंगलेली होती। तो अमराठी होणार, मराठी होणार, हिंदू होणार, या सगळ्यावरती खूप जास्त चर्चा झाली होती आणि आता महापौर आणि उपमहापौर पदासाठी महायुतीनं मराठी चेहरे दिलेले आहेत। रितू तावडे आणि संजय घाडी हे मुंबई महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर असतील। घाटकोपरमधल्या गुजराती बहुल मतदारसंघातला मराठी चेहरा म्हणून रितू तावडे यांच्याकडे पाहिलं जातं। मुंबई महापालिकेत शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाचा अनुभव देखील त्यांच्या ठायी आहे, तर स्थापत्य समितीचं उपाध्यक्ष पदही त्यांनी भूषवलेलं आहे। भाजपचा ईशान्य मुंबईतला आक्रमक चेहरा म्हणून रितू तावडे यांच्याकडे पाहिलं जातं। वीज दरवाढी विरोधात त्यांनी आक्रमक आंदोलन केलेलं होतं आणि आता त्या
मुंबईच्या महापौर म्हणून विराजमान होणार आहेत. ठाकरेंची शिवसेना नेमकी काय भूमिका घेते हेही पाहावं लागेल. त्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बैठक 12 वाजता मातोश्रीवर सगळ्या नगरसेवकांची